मध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं नाव अग्रगण्य घेतलं जातं आणि आमच्याच टीममध्ये आणि आमच्याच कमिटीमध्ये ज्यांचं अग्रगण्य स्थान म्हणजे अध्यक्ष सन्माननीय रमेश महाराज शिंदे यांच्या शुभेच्छा आम्हा तिघांना आलेल्या आहेत. रमेश महाराज शिंदे आपलं कौतुक आणि आभार आणि ऋण व्यक्त करतोय आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा. थँक्यू रमेश महाराज शिंदे. थँक्यू सो मच. सामना सुरू झालाय. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. चेंडू निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. दोस्ती 11 शहापूर आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम राजे बॉईज राजेशाही थाटामध्ये ठोकलेला हा चौकार. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. आज आपण पाहताय पराग तारमळेला पुन्हा एकदा नवीन फॉर्म मध्ये नवीन दिवसामध्ये नवीन सुरुवात करत असताना कालचा दिवस त्यानं गाजवला. दुसऱ्या बाजूने हेमंत जबरदस्त ही जोडी जीवा शिवाची जोडी मैदानावरती कालचा दिवस दोघांनी भरपूर चांगला क्रिकेट दाखवलं. या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात सुंदर केली आहे. एक चौकार त्यानंतर इथे स्लॉक स्वीप केलंय. फिल्डर मिड विकेट बाउंड्रीवरती पकडतोय फेकतोय तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी मार्कवरती दोस्ती 11 संघाच्या वतीनं संतोष खरपडे ज्यांनी कालच्या दिवसामध्ये जादुई गोलंदाजी केली आणि दोस्ती 11 शहापूर संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला तो संतोष खरपडे 40+ एक खेळाडू आहेत. निश्चितच एज इज अ जस्ट नंबर हे त्यांनी काल दाखवून दिलं आणि जबरदस्त कामगिरी करत असताना मोठमोठ्या संघांना परास्त केलं. ही मॅच अतिशय महत्वाची दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा हा सामना जिंकायचंय पुढे सरकायचंय. निश्चितच ट्रॉफीसाठी संघर्ष चाललाय. इथे पहा पराग जागेवरनं खडे लॉप केलंय. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरनं. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन. प्रवीण जयराम भेरे यांच्या वतीनं 1001 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. थँक्यू. त्यानंतर या शहापूर शहरामध्ये ज्यांनी अनेक दिवस अनेक वर्ष महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत राहिले परंतु मित्रत्व कमावलं असे शिंदे मेजर यांच्या वतीनं दोस्ती 11 शहापूर संघासाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद सन्माननीय शिंदे मेजर. जबरदस्त आघात करणारी बॅटिंग मैदानावरती. परागच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार. मैदानात चेंडू पाठवा. चौकार आणि षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती तब्बल 12 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 विदाउट लॉस. आकर्षक आणि आक्रमक सुरुवात झाली आहे. राजे बॉईज संघाची राजेशाही थाटात इथं झाली आहे सुरुवात. पराग तारमळे आणि हेमंत सोकांडे ही जोडी एका बाजूनं शेरेगावचा सुपरस्टार प्लेयर आहे तर दुसऱ्या बाजूनं आडगावचा सदाबहार हेमंत मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतायत. सलामी देत असताना आकर्षक बॅटिंग केली आहे. चौकार षटकाराच्या मदतीनं पराग खेळतोय. स्ट्राइक वरती तयार. संतोषला कमबॅकची गरज आहे. इथे पहा फटका खेचलाय पुन्हा एकदा. पुन्हा फिल्डर आहे बाळा भेरे. वाट मात्र टप्पा खाल्ल्यानंतर त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. पराग तारमळे ऑन फायर. अजून एक चौकार. आडव्या बॅटनं खेळलाय. चांगली सुरुवात दिली आहे. सीमारेषेच्या जवळ थोडीशी तारांबळ त्या ठिकाणी चेंडू अडवत असताना दशरथ खुपसे थोडेसे अडखळले. त्या अनुषंगाने आपण पाहाल तर 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड बॅटिंग. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथं संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती जोडल्या तब्बल 18 धावा. बॅटिंग करतायत राजे बॉईज आणि राजे बॉईज यांनी राजेशाही थाटात सुरुवात केली आहे. पराग तारमळे 1 चौकार आणि 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं 18 वरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूनं हेमंत सोकांडेला स्वतःचं खातं या ठिकाणी या गावचं नेतृत्व आणि नेहमीच क्रिकेट असो सामाजिक आणि आर्थिक आणि सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं ते आमचे परमस्नेही मित्र रत्नाकर गाडेकर साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. त्यांचे चिरंजीव देखील त्यांच्या समवेत आहेत. त्यांचं दोघांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आणि या ठिकाणी एक सूचना आहे. यानंतर एक गाव एकच्या 3 टीम क्वालिफाय झालेल्या आहेत. साटगाव संघ असेल, गोटेगर संघ आणि सापगाव संघ
एक ओव्हर झाल्यानंतर आपण पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये यायचं आहे. आपण लॉटचा कार्यक्रम करणार आहोत. जी चिठ्ठी निघेल ती बाहेरला जाईल आणि त्या 2 चिठ्ठींचा सामना होईल. साडगाव, गोटेघर आणि सापगाव तिन्ही संघाचे संघनायक आपण रेडी राहायचं आहे. थँक्यू. जबरदस्त मॅच. ओपन ग्रामीणचा हा थरार. आज आपण पाहताय व्यावसायिक क्रिकेटमध्ये चाललेली ही रणधुमाळी. राजे बॉईज शहापूर आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना दोस्ती 11 शहापूर 40+ शिलेदार आहेत आणि त्यांच्यामध्ये निश्चितच हा कवळागडी अर्थातच मॅन फ्रॉम आवरे ज्यानं कालचा दिवस गाजवला. शहापूरचा सोहेल तन्वीर गोलंदाजी मार्कवरती गणेश आलाय. खाडेसर या ठिकाणी मी नक्कीच आसिफचं कौतुक करेल. शनिवारी मॅच चालू आल्या, एक दिवस पोल रविवारी चालू होणार होत्या, परंतु अहोरात्र मेहनत करणारा हे नेतृत्व, हे व्यक्तिमत्व दसई गावचं जरी असलं परंतु बिरवाडीवर त्यांचं प्रेम आणि 12 वाजल्यापासून तर सकाळी 8च्या आत हे ऐश्वर्य उभं करून दिलं असं व्यक्तिमत्व म्हणजे आसिफ भाई शेख. नक्कीच आले 100 गेले 100. आसिफ भाई 1 नंबर. इथे पहा फटका खेचलाय, मिस टायमिंग, जेलची संधी, पकडा कॅच, जिंका मॅच. स्वतः गोलंदाज गणेश येतोय चेंडूच्या खाली. बराच वेळ चेंडू हवेमध्ये ढगामध्ये लुप्त झाला होता. शेवटच्या मोमेंटला हाताला चटका मिळाला. चेंडू ड्रॉप होतोय तोपर्यंत 2 धावा इथं कंप्लीट झालेल्या आहेत. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली सुरुवात त्यानं केली होती. ब्रेक थ्रूची गरज आहे आणि ब्रेक थ्रू मिळवून देण्याची जिम्मेदारी त्यानं स्वीकारली होती. बराच वेळ चेंडू हवेत झेलची संधी आली होती, मात्र या संधीचं सोनं झालं नाही आणि या अनुषंगानं जीवनदान मिळालंय हेमंत सोकांडेला. 2 धावा आल्या. धावफलक पुढे सरकलं 20 या आकड्यावरती. गणेश इथे पहा शॉर्ट पिच पुल केलाय, फटका चांगला आहे. हेमंत सोकांडेच्या बॅटमधनं निघाला हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. तरुणांचा आधारस्तंभ या परिसराचं, शहापूर तालुक्याचं, ठाणे जिल्ह्याचं युवा नेतृत्व, वन मॅन आर्मी, वन मॅन शो, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस श्रेयसदादा वेखंडे आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ग्रामस्थांचं हे सदाबहार आयोजन आजचा शेवटचा दिवस या ठिकाणी अगदी आनंदामध्ये डामडौलामध्ये पार पडत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं श्रेयसदादा वेखंडे आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्वागत केलंय गोलंदाज गणेशचं. षटकाराच्या मदतीने इथून धावफलक फ्लाय झाले. हेमंत सोकांडे ज्यासाठी ओळखला जातो, स्वतःची आठवण करून देत असताना, सुरुवात करून देत असताना ठोकलेला हा राजेशाही दमदार षटकार. कमबॅक करायचंय भावा. चांगला चेंडू टाकलाय खोलवर टप्प्याचा. समोर खेळतायत सीमारेषेवरती बाळा. सुंदर फिल्डिंग पकडून फेक, सिंगल 1 धाव येईल. धावफलकावरती वाढ करतायत. सेन्सिबल क्रिकेट तुम्ही पाहताय. मोठे फटके आले त्यानंतर लगेच सिंगल घेत आहे. स्ट्राईक रोटेट. पराग तारमळे आणि हेमंत सोकांडे या जोडीनं इम्प्रेसिव्ह कामगिरी कालच्या दिवसभरात केली. आज सुद्धा सुंदर कामगिरी करतायत. संघासाठी उपयुक्त सलामी देत असताना अभेद्य भागीदारी 26 धाबांची. बिनबाद 26 धाबा स्कोर कार्ड वरती. बॉलर गणेश. मोए ये क्या हो गया. अंपायर डिसिजन वाईड बॉल आणि त्यानंतर हा चौकार. स्पीचलेस करून टाकलंय. नक्की करायचं काय होतं. चेंडू कदाचित हातातनं स्किड झाला, सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाज गणेश कदाचित थोडेसे जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न इथं होता. कालच्या दिवसापासून कदाचित हा पहिला चेंडू असा असावा जो गणेशच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं रिलीज झालाय. निश्चितच त्याला कमबॅकची गरज आहे. युवा गोलंदाज आहे, क्षमता भरपूर आहे, ताकद भरपूर ठेवतोय. उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून गणेशला नेहमीच गणलं जातं. इथं त्याला कमबॅक करायचंय. चांगला बॉल त्याला टाकावा लागेल. चांगल्या गोलंदाजीसाठी नक्की सुपरिचित असणारा गोलंदाज आहे गणेश. औरेगावचा हा सुपरस्टार प्लेअर आहे. इथं थोडीशी दिशा खराब. वाईट बॉल येतोय. अवांतरची धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोरबोर्ड वेगानं फ्लाय झाले 33 या आकड्यावरती. 33 विदाऊट लॉस. राजे बॉईज मैदानावरती आग लावणारी बॅटिंग. पराग तारमळेच्या बॅटमधनं चौकार षटकार पाहायला मिळालेत. हेमंत सोकांडे सुद्धा आक्रमक आहे. ब्रेक थ्रू मिळाला हवा. इथे पहा चेंडू हवेत. दैव बलवत्तर, नशिबाची साथ. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ड्रॉप होतोय. चेंडू जाऊन पकडला जाईल. फेकतील तोपर्यंत इथं 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्डवरती तब्बल 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 विदाऊट लॉस. 35 धावा बिनबाद. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग इथं करत असताना इथे फुल टोच
पूर्ण टोल वसूल करण्याच्या तयारीत, मात्र मिस टायमिंग आहे का? भरपूर ताकद या फटक्यात, हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीधी निकल गई सीमा रेखा के बाहर। 6 रन। एंडकडे हवा वाहताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या हवेचा जोर आणि या हवेच्या झोतानं चेंडू अगदी हसत खेळत मैदानाच्या बाहेर निघून गेला असं वाटलं होतं। कदाचित मिसटायमिंग स्ट्रोक आहे, मात्र आज साथ मिळतीये परागला, साथ मिळतीये राजे बॉयजला। किस्मत भी बहादुरों को साथ देती है आणि इथं साथ मिळाली आहे। इथे चांगला टाकलाय, ही टिपिकल गोलंदाजी आहे गणेशची। याच प्रकारचे चेंडू टाकण्यासाठी माहिर खेळाडू, मात्र या षटकात थोडासा तो महागडा ठरतोय। षटक क्रमांक संपले दुसरं। 2 षटकांच्या सांगतेनंतर स्कोरबोर्ड वरती तब्बल बिनबाद 41 धाबा, 41 विदाउट लॉस। चांगली सुरुवात, निश्चितच वातावरण गंभीर झालंय। या गंभीर वातावरणामध्ये थोडंसं मनोरंजनाची झलक आपण घेऊयात। यस, बजाव बँजो। थँक्यू सो मच श्रेयस दादा वेखंडे, त्याचबरोबर ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ग्रामस्थांचं हे दर्जेदार दमदार आयोजनाचा शेवटचा अंतिम दिवस इथं खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतोय। याचीसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा शेवटचा दिवस या ठिकाणी गोड मार्गी लागत असताना मनापासून कौतुक आपण UTC वाहिनीचं करूयात। श्रेयस दादा वेखंडे यांचं विशेष प्रेम शैलेश भोईर सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमवरती भरपूर राहिलंय। आमचे ऑफिशियल इंजिनियर सूरज सर, त्याचबरोबर आमचे ऑफिशियल कॅमेरामन संदीप, त्याचबरोबर विनायक, भूषण, या सर्व टीमचं UTC वाहिनीच्या या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक आपण करूयात। अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। थर्ड ओव्हर, दशरथ खुपसे गोलंदाजी मार्कवरती, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, हेमंत सोकांडेच्या बॅटमधनं हा सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा जबरदस्त लॉफ्टेड ड्राईव्ह षटकार। षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने इथून धावफलकाला उंची प्राप्त होतीये। संपूर्ण बिरवाडी गावामध्ये आज कदाचित एकही व्यक्ती घरामध्ये नसणार आहे। प्रत्येक माणूस तुम्ही पाहताय मैदानावरती, प्रत्येक माणूस, प्रत्येक कार्यकर्ता संपूर्ण जबाबदारी घेऊन काम करतायत। त्याचबरोबर विशेष कौतुक आपण मेजर प्रदीप गाडेकर सरांचं करूयात, कारण त्यांच्या दोनही कन्या वैदेही आणि अर्पिता आज अगदी सकाळपासून चहाही न घेता मैदानावरती दोन्ही कन्या प्रदीप गाडेकर साहेबांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा मनापासून आपण कौतुक करूयात। थँक्यू सर। साबगाव संघ, गोटेकर संघ आणि साडगाव संघ तिन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये आपण त्वरित लॉटच्या कार्यक्रमासाठी यायचंय, प्लीज विनंती आहे। खोलवर टप्प्याचा हा चेंडू या ठिकाणी, त्याचबरोबर ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थ मंडळ तुम्ही पाहताय अगदी समोर मंचाच्या 150-200 लोकांची तरणीबांड पोरांची कमिटी इथं तुम्हाला पाहायला मिळतीये। या सर्व शिलेदारांचं मनापासून आपण कौतुक करूयात। आज त्यांच्या माध्यमातून विशेष जेवणाची सोय स्पेशल काहीतरी असणार आहे आयोजन समितीकडनं ऑफिशियल टीमसाठी। इथं फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार।
थँक्यू सो मच. थँक्यू 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 थँक्यू. स्पर्धा चालू आहे. आपण पाहताय शहापूर तालुक्यातील बिरवाडी या मैदानावरती ऐतिहासिक क्रीडांगण आणि या क्रीडा नगरीमध्ये चाललेली ही रणधुमाळी श्रेयसदादा वेखंडे साहेबांच्या स्वप्नातून साकार होत असताना स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025चा हा थरार शेवटच्या अंतिम दिवसात आपण आहोत. दशरथ खुपसे यांचा स्वागत, सन्मान, सत्कार अगदी हवाई हल्ला करत असताना केलं जात आहे. पराग तारमळे ऑन फायर, सिक्सर. थँक्यू. तब्बल 60 धावा धावफलकावरती. मित्रांनो, स्पर्धा चालू आहे बिरवाडीत. मात्र आनंद घेतला जातोय विदर्भामधनं, अर्थातच वणीझरी तालुक्यातनं, मुकुटबन गावातनं, विदर्भातूनच आमचे मित्र मॅच पाहत आहेत. अर्थातच न्यू 11 क्रिकेट क्लबचे शिलेदार आधारस्तंभ पवनांना सोमवार UTC वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेत आहेत. पवनांना आपलं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. थँक्यू सर. गावदेवी गोटेकर बी संघाचे कॅप्टन कुल रोहन शेळके यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. माझे परमस्नेही मित्र आहेत, त्यांचं देखील कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. यानंतर आपण लॉटचा कार्यक्रम, त्यांचा संघ देखील पाहणार आहोत. सुमितजी बागराव यांनी पुरस्कृत केलेला संघ आई गावदेवी गोटेकर बी. चौकार षटकार, बारिश, बरसात, आक्रमण. इथे कमबॅकची गरज होती, ब्रेक थ्रूची गरज होती आणि देर आहे दुरुस्त आहे. विकेट मिळतीये पहिली, ब्रेक थ्रू मिळालाय. हेमंत सोकांडे क्लीन बोल्ड. थँक्यू सो मच. काहीसा एकतर्फी सामना आपण पाहताय. दोस्ती 11 शहापूर संघासाठी छोटंसं कमबॅक इथं करून दिलंय. झुंज द्यावी लागेल मित्रांनो. झुंजार खेळाडू आहेत, गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वावरती ज्यांनी अधिराज्य गाजवले असे एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. विकेट मिळाली आहे, दशरथ खुपसे यांनी मिळवलेली आहे विकेट. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. धावफलकावर तब्बल 60 धाबा आहेत. निश्चितच 61 धाबा आहेत. 61 ऑन द बोर्ड. कमबॅक करणं गरजेचं आहे आणि इथून पहिली विकेट मिळाली आहे. कशा पद्धतीनं थांबवलं जाईल यासाठी अभ्यास टीम हाडळ मैदानात घेत आहेत. अर्थातच दोस्ती 11 शहापूर संघासाठी तिसरं षटक या ठिकाणी जे मार्गस्थ होतं ते संपलंय आणि 3 षटकांच्या अंती धावफलकावर आहेत 61 धाबा. निश्चितच कमबॅक करायला सुरुवात केली आहे. दोस्ती 11 शहापूर झुंजार टीम आहे, त्यांनाही माहिती आहे न जीतना जरूरी है न हारना जरूरी है. ये खेल है क्रिकेट का मेरे दोस्त, इसे अच्छी तरह खेलना जरूरी है. मैदानावरती संघर्षाला सुरुवात झाली आहे. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ होत आहे. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती संदीप येतोय, ज्यानं कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट बॉलर आहेत. निश्चितच चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. इथून धाबा रोखायच्या आहेत. पराग तारमळे नावाचं वादळ जे घोंगावतंय त्या वादळाला इथं शमवायचंय. अभ्यास करावा लागेल. उजव्या हाताचा फलंदाज स्टार खेळाडू आहे. जबरदस्त चेंडू चांगला टाकलाय, समोरून फिरवलंय. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. स्विचिट अटेम्प्ट अनसक्सेसफुल. सिंगल कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये, निर्धाव येतोय. थोडासा जायबंदी त्या ठिकाणी. पराग चांगली बॅटिंग करतोय, सलामीसाठी आलाय. अजूनही पाहिलं तर 39 या वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग करतोय टीम राजे बॉईज शहापूर या टीमसाठी. चांगली मॅच. 2 व्यावसायिक संघादरम्यान चाललेला हा थरार. व्यावसायिक खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. शहापूर तालुक्याचा ग्रामीणचं क्रिकेट गाजवल्यानंतर व्यावसायिक स्तरावरती आपल्या नावाची छाप या ठिकाणी सोडत असताना संपूर्ण भारतभरातनं, संपूर्ण जगभरातनं ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या मैदानावरती टेनिस क्रिकेट खेळलं जातं, प्रत्येक गावागावातनं, प्रत्येक देशातनं ही मॅच पाहिली जाते. जबरदस्त टुर्नामेंट, जबरदस्त आयोजन, नियोजन, प्रेक्षकांची पसंतीत उतरलेली ही सर्वात आवडती स्पर्धा. इथे पहा, संदीपचा हा चेंडू चांगला टाकलाय ऑन साइडला. पराग थोडासा संघर्ष जरूर करतोय. फटका निश्चितच एक सिंगल धाबेसाठी येतोय. वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर चेंडूवरती आला, पकडून फेक करतायत. सिंगल 1 धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धाबेची भर स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते एका धाबेच्या मदतीनं 62 या आकड्यावरती. 62 ऑन द बोर्ड. 62 धावा धावफलकावरती इथं पाहायला मिळत आहेत. उर्वरित शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पराग तारमळे अनफिट, जायबंदी आणि इथून रिटायर्ड आउट होत असताना मैदान सोडतोय. पायावरती कदाचित थोडासा प्रेशर त्याच्या जरूर जाणवतोय आणि
एक चांगली तुफान इनिंग मैदानात साकारली आणि मैदान सोडतोय डामडौलामध्ये. 39 वरती रिटायर्ड 40 वरती वैयक्तिक रिटायर्ड आउट होत असताना बाहेर जातोय. नवीन बॅट्समन मैदानावरती शेवटच्या अंतिम षटकामध्ये हल्लाबोल करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू मेजर किशोर परटोले लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचं षटक लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवरती संदीप चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. उर्वरित 4 बॉल शिल्लक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रशांत दिनकर स्ट्राईक वरती आणि त्यानं आल्या स्ट्राईक केलंय. संदीपच्या या चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. खाडे सर, सुंदर गीत ऐकायला मिळालं. जय जय महाराष्ट्र माझा. कारण या महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि महाराष्ट्राचा अभिमान आणि गर्व आपल्याला असावा. या महाराष्ट्रानं काय दिलं तर या महाराष्ट्राने सर्व काही दिलं आणि बघता बघता क्रिकेट देखील दिलं. थँक्यू. नक्की क्रिकेटनं आपल्याला काय दिलं. असंख्य तरुण मित्र दिले, जीवाभावाची माणसं दिली. आज आम्ही मागच्या आठवड्यामध्ये जवळजवळ 10-12 दिवस विदर्भामध्ये काढले. तिथं गेल्यानंतर क्रिकेटनं जोडलं आणि विदर्भातील माणसांचं प्रेम आम्ही अनुभवलं. मैदानावरती गेल्यानंतर तरुणाईची जी क्रेज असते ती मैदानाच्या आतमध्ये असते, मात्र मैदानाच्या बाहेर जे तुम्हाला मित्र मिळतात, असंख्य तरुण मित्र या क्रिकेटनं आपल्याला दिलं. दोस्तीच्या दुनियेची राजा माणसं तुम्हाला विदर्भात मिळतील आणि आमचे पवनांना सोमवार आणि न्यू 11 मुकुटबन ही संपूर्ण टुर्नामेंट आपली पहिल्या दिवसापासून पाहतायत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आपण करूयात. इथे चांगला टाकलाय संदीपनं, कमबॅक करून दिले. सलगचा हा दुसरा डॉट येतोय. प्रशांतच्या विरोधात दोन डॉट येत आहेत. एक षटकारानंतर त्यानं उत्तर दिलंय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. सुरुवातीच्या 3 षटकांवरती कमांड राहिली राजेबॉयची. त्यानंतर दोस्ती ग्रुप शहापूर टीमसाठी संदीपचं हे षटक आपण पाहत आहे. दर्जेदार. लास्ट बॉल. इथे पहा, जबरदस्त आघात केलाय. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना हा पामपूल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. शेवट गोड षटकार. थँक्यू. महाराष्ट्र माझा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी आमच्याकडे पाहतात रोहनची शेळके यांचं हास्य. कारण आमचे परमस्नेही मित्र आहेत कॅप्टन कुळमून, ज्यांची ओळख सापगाव संघाचे कर्णधार, गावदेवी गोटेकर बी संघाचे कर्णधार, साडगाव संघाचे प्रतिनिधी म्हणून अनिलजी हजारे हे उपस्थित आहेत. लॉटचा कार्यक्रम केला जाईल. जी चिठ्ठी निघेल तिला बाय मिळेल आणि त्यानंतर आपण महायुद्ध खेळायचं आहे. या ठिकाणी लॉटचा कार्यक्रम आपण करतोय. माझ्या समवेत गावदेवी गोटेकर बी संघाचा हुकुमी एक्का दादू हा देखील आहे. तर लॉटचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. तर बाय मिळालेली आहे साडगाव संघाला आणि यानंतर होणारा एक गाव एक गटातील सापगाव विपक्ष गोटेकर बी. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचत चाललेली आहे. खाडेसर, या ठिकाणी आनंद वाटेल की आपण सर्व छोटे बालमित्र या ठिकाणी पोहोचलेले आहेत. परंतु ही स्पर्धा आपण गेली काही दिवस दीपकजी गाडेकर आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या ठिकाणी सगळे बालमित्रांचा आपण उल्लेख केला, परंतु ज्यांनी स्पर्धा, ज्यांच्या विशेष मेहनतीनं त्यांचं स्वप्न गेली कित्येक महिन्याने वर्षभर स्पर्धेचं नियोजन आयोजन सगळ्यांना एकत्रित करणं आणि ज्या संघाचं नाव आहे ओवी स्पोर्ट बिरवाडी आणि बिरवाडी संघाचे खंदे आणि पाठीराखे आणि ज्यांचं प्रेम आणि सहकार्य या सर्व युवकांना मिळत असतं. आमचे सन्माननीय मनीषजी खाडे, बाळा खाड्यांची मेहनत अहोरात्र नाही होय तर वर्षानुवर्ष मेहनत करत असतात आणि स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला यशस्वीरित्या पाहायला मिळते. त्या ओवीचं देखील या व्यासपीठावर आगमन झालंय. ओवी बाळाला देखील या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि तिला दीर्घ आयुष्य मिळो या व्यासपीठाच्या माध्यमातून मी मानवंदना आणि एक शुभेच्छा देतोय आणि या गणरायाच्यांनी प्रार्थना करतो आशीर्वाद मिळवत. थँक्यू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऐकूयात सोमनाथजी खाडे सर. नक्कीच पूर्वार्ध. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य रोहिदासजी बोंद्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. मी दीपकजी गाडेकर यांना विनंती करेल, बँजो मास्टर एक चांगलं धून आमच्या साहेबांच्या स्वागतासाठी. रोहिदासजी बोंद्रे साहेब आपण पुढे यायचं आहे. आपलं
मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक स्मृती चिन्ह या ठिकाणी सन्मान चिन्ह आपण देतोय स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. थँक्यू. थँक्यू 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 थँक्यू. या ठिकाणी कोकांबे गावचं नेतृत्व सन्माननीय संदीपजी शेलवले साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान. प्रदीपजी गाडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शाल बँजो. सचिनजी खाडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. कुणबी सेनेमध्ये अनेक वर्ष ज्यांनी आपलं काम करतायत आणि करत राहतील. सचिनजी खाडे सर आपण देखील आलात. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे बाळा खाडे यांचे बंधू आहेत त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. माननीय श्री शेषदादा वेकंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. मंडळी आपण जे होर्डिंग्स बघतोय मोठे होर्डिंग्स प्रशांत शेठ भोईर उर्फ बंटी शेठ भोईर आणि सन्माननीय शेषदादा वेकंडे त्यांचं लाहे नाशिक हायवेच्या साईडला लाहे लगत असलेलं युनिक इन्फ्रा यांच्या नावानं ओळखलं जातं. RMC प्लांट आपण पाहतोय. या दोघांच्या वतीनं जे आम्हाला सहकार्य आलं ते खूप खूप मोठं असेल याची आम्ही नोंद घेतलेली आहे. सन्मान्य प्रशांत शेठ भोईर साहेब शेषदादा वेकंडे साहेब आपण दिलेलं सहकार्य आपण दिलेलं प्रेम याचा आम्ही आपलं आभारी आणि ऋणी राहू. थँक्यू. थँक्यू. जाऊयात पुनश्च एकदा मॅचच्या दिशेनं. पहिल्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकला आदरणीय सोमनाथजी खाडे सरांचा. आजच्या दिवसामध्ये सध्या सूत्रसंचालन अतिशय चांगल्या पद्धतीनं जयेशजी भालके सर करतात. हे माझे दोन्ही सहकारी आहेत. खूप चांगली साथ आणि दोघांच्या आवाजाने सध्या प्रेक्षक रसिक मैदानाकडे खेचला गेला. दोघांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. मॅचच्या दिशेला जाऊयात. राजे बॉयज शहापूर आणि दोस्ती 40+11 शहापूर या दोन संघादरम्यान ओपन क्रिकेटचा थरार आपण अनुभवत आहे. पहिला बॉल डॉट आहे. दुसरा बॉल देखील पाहायला लागलाय. फ्लिक करायचा होता ऑन साईडला. बाळा आणि अमोल थोरात त्या जोडीनं कालच्या दिवसापासून इम्प्रेस केलं. 40+चा संघ आहे. थँक्यू सर. दोस्ती 11 शहापूर संघ आपण विजय संपादन जर केलं तर प्रवीणजी भेरे उर्फ बुबा यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज लागू होणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. थँक्यू प्रवीणजी भेरे साहेब. सलग 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. हॉर्न साईडला आडवा बॅटनं केसला गॅपमध्ये. यावी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. चौकार. पुन्हा एकदा ऑनसाईडला टर्न केला. डीपमध्ये यावे क्षेत्ररक्षक आपण पाहताय. इनफिल्डच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग झाली. धावसंख्या 1ने पुढे जाईल. दफलकावर धावा 5. 75 धावसंख्येचं एक मोठं आव्हान उभं केलंय. तर दोस्ती ग्रुपनं जर हा सामना जिंकला तर शरीफ भाई ज्यांचे स्पॉन्सर आहेत पुरस्कार त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. मोठी विकेट गळाला लागू शकते. बॉल हवेमध्ये आहे. हेमंत बॉलच्या पुढे गेलाय. पकडले झेल. अमोल थोरात सारखा मोठा मासा गाळायला लागलाय. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. या ठिकाणी मी विनंती करतोय सावगाव संघाचे कर्णधार आई गावदेवी गोटेकर बी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सुमित बागराव यांनी पुरस्कृत केलेला संघ आई गावदेवी गोटेकर बी संघ. त्यांच्या विपक्षित जय बजरंग साबगाव संघाचे संघ नायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे त्वरित. आज मात्र टाइम सवलत दिली जाणार नाही याची नोंद घ्या. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. स्पर्धा सूर्याच्या प्रकाशामध्येच या ठिकाणी पार पडली जाईल याची नोंद घ्या. कोणताही अंधार होणार नाही. सर्व खेळाडू आम्हाला सहकार्य करा या ठिकाणी विनंती करतोय. साबगाव संघाचे संघनायक गोटेकर संघाचे संघनायक आलेले आहेत. तर लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या स्कोर कार्डवर 5 आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मयूर अंदाडे जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळी देखील चांगला बॉल आहे. पायाला ब्रश झाला त्या ठिकाणी अपील केली आहे परंतु कधी कधी
प्रेशर राईज केलं जातं अंपायर्सला अशा अपीलच्या माध्यमातून. चांगला निर्णय. डॉट चेंडू षटकाची सांगता. 6 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 5. वेळ न घेता इमिडिएटली सेकंड गोलंदाज त्या ठिकाणी नक्कीच वापरायचा आहे टीम राजे बॉईज, कारण वेळेच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं सूचना दिल्या जातील. 75चं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे. दोस्ती 11 शहापूर संघानं इम्प्रेसिव्ह कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. NP स्पोर्ट्स ए सारख्या बलाढ्य संघाला, त्यानंतर नीरज स्पोर्ट्स आसनगाव अशा 2 मातब्बर संघांना त्यांनी पराभूत करत असताना स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. थँक्यू सर. हार्दिक 11 शहापूर ओपन गटातील संघ, मी विनंती करतो आपण रिपोर्टिंग करायचं आहे. हार्दिक 11 शहापूर संघ आपण दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. अर्जुन बांगर अँड टीम बाली भागरे, आमचा आवाज आपल्या कानावर येत असेल तर आयोजन कमिटीशी संपर्क साधून आपलं रिपोर्टिंग या ठिकाणी करायचं आहे, विनंती असेल. थँक्यू. 18 बॉल 70ची आवश्यकता. वासुदेव आहेत सेकंड ओव्हरमध्ये. फलंदाज दशरथ आणि अमोल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बाळा ऑन साईडला टर्न केला बाळाने. फटका अलॉंग द कार्पेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धाव्यासाठी वेगाने आले. 2 धावा कंप्लीट केल्या जातील यशस्वीरित्या. 2 धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावर धावा 7 आपल्याला पाहायला मिळतात. राजे बॉईज शहापूर संघानं देखील या स्पर्धेमध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर सीझनची पहिली ओपनची टुर्नामेंट आहे शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर, आणि या संघाने एक जबरदस्त संघ बांधलाय. चांगला संघ. किशोर खाटेकर जे पुरस्कर्ते संघ मालक या टीमचे, आणि एक चांगली बॉन्डिंग तयार झाली आहे या संपूर्ण टीममध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर कालचा दिवस या टीमनं देखील गाजवला. साई स्पोर्ट्स सारख्या बलाढ्य संघाला यांनी परास्त केलं, आणि एक मोठा उलटफेर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहिला. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघासारख्या देखील एक बळशाली संघाला देखील त्यांनी पराभस्त केलं आहे, आणि आज या स्पर्धेमध्ये ते जबरदस्त कामगिरी करतायत. साईवेद हॉटेलचे सन्मान्य आमचे मनीषदादा खारीक आणि आमचे सन्मान्य माझ्यावर प्रेम ज्यांचं अतोनात मोहन यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. मोहनदादा आणि मनीषदादा आपलं देखील आभार. ह्या विकेट केला. बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल गेलाय. एक सिंगल तिथे मिळते. थँक्यू. या ठिकाणी रोहिदासजी बोंद्रे साहेब आपण आलात, संदीपजी शेलवले साहेब आपण आलात, आणि आपण आम्हाला जे सहकार्य दिलं त्या सहकार्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही ऋण व्यक्त करतोय, आभार व्यक्त करतोय. थँक्यू. उंच आकाशामध्ये बॉल झेल पकडला, आणि ते धक्का क्रमांक 2 दशरथ खूप या ठिकाणी परतावा लागेल. नितीनजी अंदाडे आवाज येतोय. नाणेफेकीसाठी दुसरा प्रतिनिधी पाठवून द्या, कारण पुढचा सामना नाणेफेकीवर प्लॅनिंग्स असतात, डिसिजन आल्यानंतर प्लॅनिंग्स करावे लागतात, तर विनंती असेल थोडं सहकार्य करा. या ठिकाणी रत्नाकर गाडेकर साहेबांचं स्वागत आणि सन्मान मी मनीषजी खाडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मायाची उपदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचंय. प्लीज या. मनीषजी खाडे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बाळा खाडे यांच्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. सापगाव संघाचे संघनायक आणि माझे मार्गदर्शक सन्माननीय यशस्वी कर्णधार म्हणून ज्यांची ओळख कैलासजी भांडे उपस्थित आहेत, आणि त्यांच्या समवेत रोहनजी शेळके ते देखील कॅप्टन कुळ म्हणून ज्यांची ओळख. मंडळी रत्नाकर गाडेकर साहेबांना विनंती करेल, यानंतर मनोजजी वेखंडे. रत्नाकर गाडेकर साहेबांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचे. प्रतीकजी खाडे आपण कुठे असाल द्यायचंय. टॉसचा कॉइन घेऊन यायचा. टॉसचा चांगला बॉल आहे. फुल लेनचा पायाला ब्रश झालाय. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 ची सांगता होत असताना 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. नाणेफेकी होते. जय बजरंग साबगाव विपक्ष SBI आई गावदेवी गोटेकर बी. छापा पडलेला आहे. कैलासजी भांडे सर माझ्यासोबत जोडले गेलेत. कैलासजी सर, काल ग्रामीण ओपन गटातून थोडी मेहनत कमी पडली
आणि आपल्याला थांबावं लागलं. आज आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी आपण या ठिकाणी कर्णधार म्हणून आहात आणि आपलं मार्गदर्शन त्या संघासाठी खूप मोलाचं असतं. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. कैलास सर, आपल्यासमोर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, त्यात ती मात्र शंका नाही, कारण आई गावदे गोटेकर बी संघ देखील मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. काय प्लॅनिंग्स असतील? हा सामना फार महत्त्वाचा असेल. प्लॅनिंग्स असं वेगळं काही नाही, कारण त्याच्या संघामध्ये प्लेअरसुद्धा माझे आहेत आणि माझा एक गावचा एक संघ आहे, त्याच्यामुळे दोन्ही प्लेअर आणि दोन्ही टीम आहे माझ्याच आहेत. तर जे काय होईल ते ग्राउंडवरतीच होईल, ऑन फील्ड. थँक्यू. शेवटचा प्रश्न असेल, या आयोजन आणि या नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर केलं आहे. फक्त माझं बाकी सगळ्या आयोजकांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा ओपन क्रिकेटला खेळण्याची चान्स द्यावी. थँक्यू कैलास सर, बेस्ट ऑफ लक. कैलास सर, आपण काल देखील हाच वाक्य बोलले होतात की ग्रामीण ओपन गटाला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. नक्कीच आजचा विचार प्रत्येक आयोजकांनी करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून मी देखील आपल्या सर्वांना विनंती करतोय. त्यानंतर जाऊया कॅप्टन कुल रोहन शेळके, माझे परमस्ने मित्र. रोहन सर, नाणेफेकी जिंकली असते तर आपला निर्णय काय होता? नक्कीच 4 मॅच झाले, फलंदाजी करत होतो. आता पण फलंदाजीच घेणार होतो आणि त्यानुसारच डिसिजन भेटला आहे. ओके, थँक्यू. मनासारखं झालेलं आहे. आणि यानंतर शेवटचा प्रश्न असेल, आज मात्र आनंदाचा वर्षावचा कर्ज असेल, मेहनत करावी लागेल. बलाढ्य संघ, मैत्रीपूर्ण लढत, नियोजनाबद्दल आणि शेवटचा प्रश्न. नियोजनाबद्दल काय सांगायचं, जे सर्वांना दिसतंय नियोजन कसं आहे आणि पुढच्या वर्षी काहीतरी नवीन संकल्पना त्यांच्याकडून भेटणार आहे बघायला मिळाला, तर ते बघूयात पुढच्या वर्षी. ओके, ते सर्वांना सरप्राईज असेल. मॅचला सुरुवात करूया. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं योगदान सहकार्य केलं ते सन्माननीय श्रेयसदादा वेकंडे, प्रशांत शेठ भोईर आयोजित स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब काळे स्मृती चषक 2025. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक गोड आवाज, व्हॉइस ऑफ द शेरे, जगदीश तारमळे. थँक्यू रोहन सर. थँक्यू. चांगला बॉल आहे. राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना प्रफुल्ल सुतार या खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. 7वी विकेट आहे त्याची या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅचमध्ये 4, दुसऱ्या मॅचमध्ये 2 आणि या मॅचमध्ये आतापर्यंत 7 विकेट्स प्राप्त केल्यात. ओपन क्रिकेटमध्ये प्रफुल्ल सुतारने आपल्या गोलंदाजीची जादू त्याने बिखरली आहे बिरवाडीकरांच्या या मैदानावर. राजे बॉईज या मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये असताना वन्स अगेन पंच वळतात. त्यावेळी हा बॉल वाईड घोषित केला आहे. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल ॲड. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1ने पुढे सरकत असताना 10 आकड्यावर दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करतो भरपूर अवधीनंतर. 10 ऑन बोर्ड, 10 धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. विजय थोडासा दूर होत चालला तो दोस्ती 11 शहापूर संघाच्या समोर पासून आपण पाहता. समोर लॉफ केलाय प्रशांत दिनकर आहेत, बॉल पर्यंत पोहोचले नाहीत. चांगली फिल्डिंग केली. एकच धाव तिथे प्राप्त करत असताना 75 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट सेट केलं होतं. जर आपण एकंदरीत विचार केला बॅटिंग करत असताना ते राजे बॉईज शहापूर संघाने या टीमने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत. 11 ऑन बोर्ड. क्रमांक 3चं षटक सध्या सूर्य मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल सुतार गोलंदाजी करतोय. समोरून फिरवलाय अजून एक विकेट. स्वतः बॅटर मैदानाच्या बाहेर निघतायत. वेल्स स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे दाखवत आहेत आणि 8वी विकेट मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रफुल्ल सुतारला. फलंदाज बाद. विकेटचं पतन इथे होत असताना धावसंख्या स्कोरबोर्डवर 11 आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत विकेट गमावले ते एकंदरीत 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप आलेत. प्रफुल्ल सुतारला या मॅचमध्ये देखील 2 विकेट्स मिळाल्यात. विकेट्सचा खुराक या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिलं. राजे बॉईज चांगलं बॉन्डिंग आहे. ओपन क्रिकेटमध्ये 11 प्लेअरमध्ये एक बॉन्डिंग असणं आवश्यक असतं. सगळे एकमेकांचे मित्रच असतात. प्रत्येक गावातून एक खेळाडू, 1 ते 2 खेळाडू चॉईस केले जातात. परंतु तुमचं मैदानाच्या आतमध्ये योग्य तो समतोल असणं आवश्यक आहे. तुमच्यामध्ये कम्युनिकेशनचा गॅप नसावा. या सगळ्या गोष्टी जर असतील तर तुम्ही ओपन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक यशस्वी संघ म्हणून नक्कीच उभारी घेऊ शकता. आणि त्याचं जिवंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये राजे बॉईज शहापूर या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतं. लोवर फुल टॉस समोर खेळले टीपमध्ये क्षेत्ररक्षक. अजून एक विकेट मिळू शकते. गुड कॅच. लोवर कॅच इथे पकडले हे म्हणणे आणि अजून एक धक्का लागतो तो राजे बॉईज शहापूर संघाला.
फलंदाज बाद आहे. ही एकंदरीत आपण पाहिलं तर 9 विकेट्स, ही 9वी विकेट आहे या खेळाडूच्या नावावर. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावर 11 आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये आमचे परमस्नेही मित्र आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य सन्मान्य देवीदासजी खाडेसाहेब यांचं देखील शुभागमन झालंय आणि त्यांच्या कन्या यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्या दोघांचं आजच्या या कार्यक्रमानिमित्त, आजच्या या क्रिकेटच्या सोहळ्यानिमित्त मनपूर्वक स्वागत. 6 बॉल 64 धावांची आवश्यकता. जवळजवळ अशक्यप्राय असा सामना. 6 बॉल हाताळायचे आणि जास्त वेळ न घेता हाताळायचे त्याची सूचना करतोय राजे बॉयज संघ. कारण जवळजवळ मॅच तुमच्या पारड्यामध्ये आहे, त्यामुळे प्रत्येक बॉलर आता एकत्र येऊ नका. भूषण तारमळे आलाय गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम शेरे. इम्प्रेसिव्ह कामगिरी या खेळाडूनं कालच्या दिवसामध्ये साई स्पोर्ट्स संघाविरुद्ध दाखवली आणि या संघामध्ये अल्पावधीमध्येच त्याची निवड झाली आहे. खूप चांगली कामगिरी तो करतोय. टॉपेज बॉल हवेमध्ये, प्रफुल्ल बॉलच्या खाली, झेल सोडलाय, कॅच ड्रॉप. निराशेत त्या ठिकाणी यष्टीरक्षक राजेश मडके. त्यांना माहिती आहे मॅच जरी आपली असली तरी क्षेत्ररक्षण चांगलं होणं आवश्यक आहे, कारण यापुढे सामने आपल्याला कॅच आहेत. लेझी क्रिकेट कधी कधी तुम्हाला महागडं ठरतं. भूषण पुनश्च एकदा सज्ज होतोय. मिस्टॅमिक आहे. यावेळी संधी पुनश्च एकदा निर्माण केली आहे. दूरवरनं प्रशांत आले. 2 खेळाडूंमध्ये कॉलिंग चांगलं होतं. किशोर पटोळे आले लास्ट मोमेंटला, त्यांनी झेल कॅरी केलाय आणि ते फलंदाज बाद. चला फलंदाज थोडं धावत या. यानंतर बिग फाईट. प्रेक्षक कुठेही जाऊ नका. जबरदस्त ग्रामीणचा सामना तुमच्या भेटीला. आई गावदेवी गोठेगरबी आणि त्यांच्या विपक्षामध्ये सापगाव. 2 बलाढ्य संघांमध्ये जबरदस्त लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला कैलास भांडे तर दुसऱ्या बाजूला आतिश भांडे. जबरदस्त लढत या 2 भांडे बंधूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सापगाव विपक्ष गोठेगर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या मॅच नंतर. मंडळाचे सदस्य तन्मयजी भेरे, आपण कुठे असाल तर मनीषदादा खाडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे, विनंती असेल. वनमॅन शो डॅशिंग पर्सनॅलिटी माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजची मेहनत, गेले काही महिने ही मेहनत केलेली आहे आणि आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचत चाललेली आहे. तत्पूर्वी ऐकूया जगदीशजी तारमळे. हवेमध्ये मिस्टॅमिंग फटका यावेळी ऑनसाईडला खेचलाय. इथे देखील किशोर आहेत आणि यावेळी देखील विकेट मिळेल. थँक्यू सर. या ठिकाणी थँक्यू. या स्पर्धेसाठी देखील आम्हाला ज्यांचं विशेष सहकार्य, मोलाचं योगदान सन्माननीय सोपानजी भेरे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. सोपान दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. यानंतर होणारा एक गाव एक गटातील बिग फाईट मुकाबला SB11 आई गावदेवी गोटेकर बी विपक्ष जय बजरंग सापगाव. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा ऐकूया जगदीश सरांना. शेवटचे 2 बॉल औपचारिक हाताळायचे फक्त. 2 विकेट भूषण देखील प्राप्त केलेत. 1 साइड हा सामना जिंकला राजेबॉय शहापूर संघाने. स्लॉक स्वीप करायचा होता ऑन साइडला. अजून एक विकेट आहे. सलगचा दुसरा धक्का इथे देत असताना चला न्यू बॅटर थोडं धावत आहे मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद ऑर्केस्ट्रा. या मॅच नंतर ऑर्केस्ट्रा तुम्हाला संधी आहे. हा बॉल टाकल्यानंतर दुसरी मॅच सुरू होईपर्यंत तुम्ही वाजवायचं आहे. मस्त गाण्यांची धून तुम्ही द्यायची. 2 ते 3 गाण्यांची धून द्यायची आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन तुम्ही करायचं आहे. हा बॉल डिलिव्हर झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्युअसली तुम्हाला पुढचे 5 ते 6 मिनिटं वाजवण्यासाठी संधी दिली जाईल. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. सामना जवळजवळ राजे बॉयज संघाकडे झुकलाय. औपचारिकता शेवटच्या बॉलची.
समोर फटका, हॅट्रिकची संधी आहे. भूषण तारमळेला हॅट्रिक मिळू शकते आणि हो हॅट्रिक मिळाली आहे. हॅट्रिक संपादित केली आहे. सामना जिंकलाय Thank you. राजे बॉय शापू संघाला. थँक्यू डीजे. या ठिकाणी या स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री श्रेयश दादा वेखंडे यांचे जिवलग मित्र सन्मान्य सकृप बंगेरा साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मी बंगेरा साहेब यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. आणि फायर शॉट कर्मचारी कुठे असाल मी आपणास वारंवार सूचना करतोय, आयोजकांना सहकार्य करा. आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं कारण आज पाहुण्यांचं स्वागत आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. कारण ज्यांच्या हातून आम्हाला सडक मदत झालेली आहे त्यांच्या मदतीनं, त्यांच्या आर्थिक सहकार्यानं, सर्वांच्या प्रेमाने ही स्पर्धा पार पडत असते. या ठिकाणी टी शर्ट सहकार्य आम्हाला आलेला सन्माननीय रोशनजी भोईर वापाळे गावचं नेतृत्व सन्माननीय रोशनजी भोईर साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. मी रोशनजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत.